तुम्हाला कसं वाटतंय? तुमच्या लाईफ मधला सुद्धा हा पहिला पॉडकास्ट आहे. माझ्याही आयुष्यातला हा पहिला पॉडकास्ट असल्यामुळे मला खूप आनंद होतोय. तुमच्या डोळ्यात आसू येऊन गेले. सद्गुरू अंतःकरणात असल्यामुळे मी सगळ्यात खूप भाग्यवान समजतो की सद्गुरू अप्पा महाराजांच्या कुळामध्ये माझा जन्म झाला. आप्पा महाराज यांच्याबद्दल खूप बोलता, बरोबर. तर मला त्यांच्याबद्दल काही माहिती द्या ना, की आप्पा महाराज कोण होते? जळगावमध्ये जेव्हाही श्रीराम रथोत्सव असतो, जेव्हाही काही कार्यक्रम असतो आपला श्रीराम मंदिरामध्ये, तर आजच्या पिढीला फक्त एक वाटतं की हा उत्सव म्हणून साजरा करता, पण हे कोणी सुरू केलेलं आहे? बरोबर. हे कशामुळे सुरू झालेलं आहे हे कोणालाच नाही माहिती. भोसलेंच्या सरदारामध्ये हे गाव सुरुवात झाली. शिवाजी महाराजांच्या काळात उल्लेख येतो असा की जे शिवाजी महाराजांचे सरदार होते भोसले, त्यांच्या ठिकाणून हे गाव वसलेलं आहे. आणि या गावाचे गावभट म्हणजे अप्पा महाराजांचे पिताश्री नारायण शास्त्री, जी श्रीराम रथावर आपण उत्सव मूर्ती नेता, तर ती अयोध्यावरून आलेली आपल्याला. अयोध्याचे रामानुज संप्रदायातील रामानंद स्वामी, त्यांच्या स्वप्नामध्ये प्रभू रामचंद्रांनी दृष्टांत दिला की जी उपासना तू आजपर्यंत करत आलेला आहे आणि त्या उपासनेच्या जोरावरती मी जी काही तुला ही उत्सव मूर्ती तुझ्या प्रसाद रूपाने तुला दिलेली आहे, ही आता ही मूर्ती अप्पा महाराज अशाशी जळगावचे अप्पा महाराज आहे, त्यांना ती तुम्ही द्या. आणि असं हिंदू धर्मामध्ये जन्म घेऊन आपला जरा काही जणांचा रस्ता चुकलेला आहे, म्हणजे निद्रिस्त झालेले आहेत आपल्या हिंदू. ख्रिश्चन पंथ आहे, त्याला विचारलं आपण तुमची पूर्व पिटिका काय आहे, तर ते सांगते की 1000 वर्षापासून आमचं आहे. पण हिंदू धर्माला जर विचारलं तर हा अनादी कालापासून चालत आलेला हा आपला हिंदू धर्म आहे. माझ्या ब्लॉगची सुरुवात करतो मी जय श्रीराम बोलतो. काही माझेच याच्यातले मला म्हणायचे की तू हे शब्द नको वापरत जाऊ, जे मी बोलतो ना जय श्रीराम, तेच लोक आता त्यांच्या व्हिडिओसाठी प्रभू श्रीरामांचं नाव घेत आहे, मंदिरामध्ये जात आहे, व्हिडिओ बनवत आहे. त्यांना मला सांगणं असं आहे की वारी जी आहे की मी आता सांगून गेलो की बाकीचे दिवस 25 दिवसांव्यतिरिक्त आपल्याला बाकीचे दिवस कसे जगायचे आहेत, तर हे याच्यात सगळी शिकवण देणारे म्हणजे वारी आहे. वारी. तुमच्याकडे विषय घ्यायचा आहे जो की आहे आपल्या प्रभू श्री रामांच्या रथाबद्दल. तर त्याची सुरुवात कशी झाली होती आपल्या जळगाव जिल्ह्यात? तर चला मित्रांनो, आजचे जे आपले पाहुणे आहे त्यांच्याकडे वळूया, म्हणजेच की श्रीराम मंदिरामधले आपले श्रीराम गुरुजी. तर काय म्हणता गुरुजी, कसे? जय श्रीराम. मला खूप आनंद होतोय की मी माझ्या लाईफमधला पहिला पॉडकास्ट तुमच्यासोबत शूट करतोय. आणि मला इथूनच सुरुवात करायची होती, कारण की खूप अटॅचमेंट आहे माझी प्रभूंसोबत. म्हणजे ना मी एकदम 2 वर्ष आधी एकदम जुळून गेलो होतो मी प्रभू श्रीरामांसोबत. तुम्हाला कसं वाटतंय? तुमच्या लाईफमधला सुद्धा हा पहिला पॉडकास्ट आहे. माझ्याही आयुष्यातला हा पहिला पॉडकास्ट असल्यामुळे मला खूप आनंद होतोय. मनामध्ये खूप आनंदाची या ठिकाणी मी भावना व्यक्त करतोय. याआधी कधी तुम्ही असं पूर्ण माहिती दिलेली कोणाला? हो, अनेक ठिकाणी दिलेली आहे. कीर्तनातून, प्रवचनातून, परत आपला जेव्हा उत्सव असतो तेव्हा अनेक जण या ठिकाणी बाईट घेण्यासाठी येत असतात. हो, तेव्हा मग अनेक माहिती दिलेली आहे. चला, चांगलंय. मला आता खूप आनंद होतोय. आपण आपल्या पॉडकास्टकडे वळूया आणि जे प्रश्न मला विचारायचे श्रीराम गुरुजींना ते आपण विचारू. मी सुरुवात करतो तुमच्या जीवनापासून. तुम्ही कसं काय जुळले प्रभू श्रीरामांसोबत? सुरुवात करण्याआधी मी एक श्लोक म्हणतो आणि मग सुरुवात करू. नक्कीच. इथे भक्ती लोटांगणी सर्व काही, हरी कीर्तने नाम संकीर्तने ही, खरा ज्ञानदानात सुजज्ञ यागी, नमो संत अप्पा महाराज योगी, सद्गुरु अप्पा महाराज की जय, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. हा श्लोक मी एकदा ऐकलेला आहे. बरोबर. हा वाटतं बैठकीमध्ये म्हटला जातो. सद्गुरु अप्पा महाराजांचं एक अष्टक आहे, त्यामध्ये 8 प्रकारचे श्लोक आहेत. त्यामध्ये हा 5व्या क्रमांकाचा श्लोक आहे. चल, तुमच्या डोळ्यात आसू येऊन गेले. सद्गुरू अंतःकरणात असल्यामुळे त्यामुळे एक वेगळा भाव आहे सद्गुरूंप्रती. चला, मग आता मला तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. मी सगळ्यात खूप भाग्यवान समजतो की सद्गुरू अप्पा महाराजांच्या कुळामध्ये माझा जन्म झाला.
लहानपणापासून घराण्यामध्ये भक्तीचं वातावरण असल्या कारणाने, भक्तीचा संस्कार असल्या कारणाने लहानपणापासूनच एक भगवंताचं वातावरण आहे घराण्यामध्ये. आणि माझ्याबद्दल माहिती जाणून घ्यायच्या आधी थोडंसं सांगतो की माझे जे वडील आहे श्री गुरु हरिभक्तपरायण मंगेशजी महाराज यांनी मला वयाच्या 10व्या वर्षी ज्या ठिकाणी वैदिक पद्धतीने ज्या ठिकाणी वेदपाठ शिकवले जातात, वेदाध्ययन करवलं जातं, असं ते वेद पाठशाळा. आपण वैदिक आपला जो धर्म आहे, वैदिक सनातन धर्म, बरोबर, जे आपल्या धर्माचे मूळ ग्रंथ आहेत, हे 4 वेद आहेत. त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्यामधला आमची जी शाखा आहे यजुर्वेद शाखा, म्हणून त्या वेदाचं मी अध्ययन केलं. माझ्या जे वडील आहेत पिताश्री माझे, त्यांनी मला आळंदीमध्ये जे आपले अयोध्येचे श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरीजी महाराज यांच्या पाठशाळेमध्ये प्रवेश घेतला मी. बरोबर. आणि 6 वर्ष मी त्या ठिकाणी अध्ययन केलं. 6 वर्ष. सुरुवातीला मी आळंदीला सुरुवात केली शिकायला, जी आमची बॅच होती, सगळे माझे सहपाठी. पण स्वामीजींच्या मनामध्ये, म्हणजे सगळ्या स्वामीजींनी त्या ठिकाणी अनेक पाठशाळा सुरू केल्या. आज वेदाचं अध्ययन सगळे जे मुलं महाराष्ट्राच्या बाहेर जे करतायत, हे मोठं भार महाराजांचं योगदान आहे. विचार त्यांच्या मनात असा झाला की गुजरातमध्ये आपण आपली पाठशाळा असली पाहिजे. बरोबर. मग गुजरातमध्ये सुरत या ठिकाणी ती वेद पाठशाळा सुरू झाली. आणि त्यांचा निर्णय त्यांनी असा घेतला की ही जी बॅच आहे नवीन, ही बॅच त्या ठिकाणी सुरुवात करायची, न्यायची आणि त्या ठिकाणी ते अध्ययन करून वेदाचा प्रसार सगळ्या ठिकाणी पोहोचावा, या उद्देशाने त्यांची बॅच होती. आम्ही 1.5-2 वर्ष त्या ठिकाणी अध्ययन केलं आणि बाकीचं जे उर्वरित अध्ययन आहे हे सुरत या ठिकाणी झालेलं आहे. बरं, आता तुम्ही आप्पा महाराज यांच्याबद्दल खूप बोलता. बरोबर. तर मला त्यांच्याबद्दल काही माहिती द्या ना, की आप्पा महाराज कोण होते. बघा, आता काय झालेलं माहिती का, जळगावमध्ये जेव्हाही श्रीराम रथोत्सव असतो, जेव्हाही काही कार्यक्रम असतो आपला श्रीराम मंदिरामध्ये, तर आजच्या पिढीला फक्त एक वाटतं की हा उत्सव म्हणून साजरा करता, पण हे कोणी सुरू केलेलं आहे, हे कशामुळे सुरू झालेलं आहे, हे कोणालाच नाही माहिती. तर तुम्ही त्याबद्दल थोडी माहिती द्या. आणि हे खरं मला पण नाही माहिती होतं की श्रीराम रथोत्सव कोणी सुरू केलेला आहे. आप्पा महाराज कोण होते? जे आप्पा महाराज होते, बघा, संतांचा अवतार. बरोबर. हा एक विशिष्ट कारणाने ते अवतार या ठिकाणी घेत असतात. आणि संतांचा अवतार ज्या कुळात होतो ते असंच कुठल्याही कुळात होत नाही. तसं भगवंताने अंबरीषासाठी जे 10 अवतार धारण केलेले आहे, ते प्रत्येक अवतारामध्ये जे आता उदाहरणार्थ आपण राम अवतार घेऊ, कौसल्या माता आणि दशरथ राजा त्यांची मागच्या जन्माची जी काही पुण्याई होती, त्या पुण्याईच्या जोरावरती भगवंताने त्यांना सांगितलं होतं की पुढच्या जन्मामध्ये मी तुमच्या पोटी अवतार, पुत्र रूपाने अवतार घेईन. म्हणजे ज्या कुळामध्ये जे पवित्र कुळ आहे, पवित्र ते कुळ, पावन प्रदेश, जेथे हरीचे दास जन्म घेते. आपला भारत इतका पुण्यवान आहे, प्रत्यक्ष भगवंताला या भारत भूमीमध्ये अवतार घ्यावासा वाटतो. हरीचे दास, हरी आणि दास या दोघांनी या भारतामध्ये अवतार धारण करायला सुरुवात केली. त्याचा उद्देश हा होता की समाजामध्ये सगळ्या समाजातील लोकांनी भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, भगवंताचं नाम घ्यावं. याच उद्देशाने पवित्र कुळामध्ये सद्गुरू आप्पा महाराजांनी वेदशास्त्र संपन्न नारायण शास्त्री जोशी आणि लक्ष्मीबाईंच्या पोटी जन्म घेतला. त्यांची आता आप्पा महाराजांची पूर्वपीठिका, हे जे आपण ज्या मंदिरात बसलेलो आहोत, हे जे पवित्र स्थान आहे, ह्या पवित्र स्थानामध्ये आधी आप्पा महाराजांचे वडील या ठिकाणी रामरायांची अर्चा करायचे. म्हणजेच आप्पा महाराजांच्या वडिलांपासून, त्यांच्या वडिलांपासून अनेक पिढ्यांपासून ही रामरायांची सेवा आप्पा महाराजांच्या वडिलांकडे आलेली आहे. आणि याच्या उपासनेच्या जोरावरती त्या ठिकाणी नारायण शास्त्री हे गाव भट होते. फार पूर्वी, फार भोसलेंच्या सरदारामध्ये हे गाव सुरुवात झाली. शिवाजी महाराजांच्या काळात उल्लेख येतो असा की जे शिवाजी महाराजांचे सरदार होते भोसले, त्यांच्या ठिकाणून हे गाव वसलेलं आहे. आणि या गावाचे गावभट म्हणजे आप्पा महाराजांचे पिताश्री नारायण शास्त्री,
या लक्ष्मीबाईंच्या आणि नारायण शास्त्रींच्या पोटी सद्गुरू अप्पा महाराजांचा अवतार म्हणजे जन्म झाला. भगवंताच्या आज्ञेनुसार बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मुळात सद्गुरू अप्पा महाराज भगवंताच्या आज्ञेने या ठिकाणी भक्तीचं बीज सोबत घेऊन आलेच होते, पण कुळाचा विचार जर केला तर कुळामध्ये सुद्धा म्हणजेच खूप भक्तीचं वातावरण त्या ठिकाणी होतं आणि या भक्तीच्या वातावरणामध्ये महाराजांची वाढ होत होती. महाराजांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख येतो की जेव्हा महाराज लहान होते त्यांना सगळ्यांना हवे हवेशी वाटणारे फार गोजिर राजबिंड रूप महाराजांचं होतं. जेव्हा महाराज लहानपणी सगळ्या सवंगड्यांना गोळा करून खेळ खेळायचे आणि ते खेळ सुद्धा असे अलौकिक होते. ते खेळ म्हणजे त्या खेळातला एक प्रकार सांगतो. 3-4 दगड घ्यायचे, जसे आपण आता विराजमान राम लक्ष्मण सीता विराजमान आहेत तसे त्यांना विराजमान करायचं त्या दगडाच्या रूपाने आणि पुढे हनुमंतरांना विराजमान करायचं, त्यांची पूजा अर्चना करायची आणि सगळ्या सवंगडांना सोबत घेऊन त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करायचं. असा एक खेळाचा एक प्रकार महाराजांनी सगळ्या सवंगडासोबत रचलेला होता. म्हणजे अंतःकरणामध्ये भगवंताचं नाम, भगवंताचं बीज हे सगळ्यांपर्यंत पोचावं याच उद्देशाने महाराजांनी अवतारास सुरुवात केली. जन्मापासून भक्तीची आवड होती आणि दिवसेंदिवस भगवंताचं नाम, भगवंताची भक्तीचं बीज अंतःकरणामध्ये असल्या कारणाने रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन त्यांच्या मुखात होतं. महाराज हळूहळू मोठे होऊ लागले आणि मग यज्ञोपवीत संस्कार झाला. मग पुढे वेदाध्ययन सुरू झालं. म्हणजे वडिलांकडंच त्या ठिकाणी वेदाध्ययन महाराजांनी घेतलं. संस्कृताचे काही ग्रंथ आहेत हे सोडवले. म्हणजेच अगदी एक पाठी होते महाराज. एका शब्दात सांगायचं झालं तर एखादी गोष्ट चांगली सांगितली की महाराजांना लवकर ती पाठ व्हायची, असं चरित्रामध्ये उल्लेख आलेला आहे. म्हणजेच महाराज तसे होते, एक पाठी होते महाराज, कुशाग्र बुद्धीचे होते आणि अगदी कमी वेळामध्ये, कमी काळामध्ये महाराजांनी अध्ययन पूर्ण केलं आणि वयाच्या 12व्या वर्षी महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली. कीर्तन करायला 12व्या वर्षी वारकरी कीर्तनाची सुरुवात केली. मग त्या ठिकाणी प्रवचन असेल, कीर्तन असेल, नामसाधना असेल, म्हणजे फक्त आपल्यामध्ये नसून हे सगळ्यांप्रती पोचावी हा उद्देश फार महाराजांचा फार मोठा होता. आणि मग सोबत ते भगवंताचं नाम चालू होतं. प्रत्यक्ष भगवंत या ठिकाणी भगवंताची उपासना ती चालू होती. एकदा झालं काय, वयाच्या 14व्या वर्षी अयोध्याचे रामानुज संप्रदायातील रामानंद स्वामी त्यांच्या स्वप्नामध्ये प्रभू रामचंद्रांनी दृष्टांत दिला की जी उपासना तू आजपर्यंत करत आलेला आहे आणि त्या उपासनेच्या जोरावरती मी जी काही तुला ही उत्सव मूर्ती तुझ्या प्रसाद रूपाने तुला दिलेली आहे, ही आता ही मूर्ती आप्पा महाराज, अशाशी जळगावचे आप्पा महाराज आहे, त्यांना ती तुम्ही द्या, अशी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी हा दृष्टांत रामानुज संप्रदायातील रामानंद स्वामींना दिलेला आहे. स्वतः रामानंद स्वामींना म्हणजे प्रभू श्रीराम त्यांच्या स्वप्नात आले आणि एक महाराष्ट्रामधलं छोटं गाव जळगाव या शहरात एक आप्पा महाराज आहे, त्यांना जाऊन तू ही मूर्ती दे असं महाराजांना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं होतं. आता हे जळगाव कुठे, हे काय, म्हणजे काही पत्ता महाराजांना नव्हता, म्हणजे स्वामींना नव्हता. मग जवळच आपल्या नाशिकचा कुंभमेळा होता. हा कुंभमेळा आटपून या गावाचा शोध घेत घेत आपल्या शिष्यांसमोर रामानंद स्वामी या ठिकाणी आलेले आहेत. इथे आपल्या राम मंदिरात आलेले आहेत. आणि मग आता ही मूर्ती माझ्या उपासना जोरावरती प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी मला दिलेली आहे, म्हणून मी रामचंद्रांनी सांगितलं म्हणून मी देणारच आहे. पण महाराजांनी म्हणजे रामरायांनी या महाराजांबद्दल ते भक्तीचं बीज म्हणजे भगवंताची जी भक्ती जी आप्पा महाराजांच्या हृदयामध्ये चालू होती, त्याची पात्रता काय आहे, म्हणजे त्यांची योग्यता काय आहे हे बघण्यासाठी स्वामींनी महाराजांची परीक्षा घेतलेली आहे. बरोबर. मग त्या ठिकाणी प्रश्न विचारलेत. महाराज म्हणजे स्वामी रामानंद स्वामी या ठिकाणी 1 महिना वास्तव्य होते इथे शिष्यांसमवेत. आणि
भक्तीची त्या ठिकाणी पराकाष्ठा प्रश्न रामानंद स्वामींनी विचारलेत. त्यांचं जे रामानंद स्वामींच्या मनामध्ये जे उत्तराची अपेक्षा होती ते उत्तर महाराजांच्याकडून आलेले आहेत असं चरित्रामध्ये खूप त्या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे त्यांनी 1 महिना इथे निवास केला, आधी सगळं जाणून घेतलं, त्यानंतरच आप्पा महाराजांकडे ती उत्सव मूर्ती दिली. म्हणजे जी श्रीराम रथावर आपण उत्सव मूर्ती नेता तर ती अयोध्यावरून आलेली आपल्याला. अजून या ठिकाणी मी सांगू इच्छितो की प्रसाद रूपाने दिलेली आहे आणि सांगितलं की परमार्थ करत असताना या मूर्तीला जो शरण येईल त्याचे त्रिविध पाप नाश होतीलच. त्याचा सगळ्या संसाराचा जो ताप आहे हा नाश होऊन प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती त्याला होणार. पण त्या ठिकाणी पूर्ण भावाने शरण गेलं पाहिजे हा एक मात्र अट सांगितलेली आहे. आणि वेशीचा मारुती आहे मागे हो त्या ठिकाणी ती मूर्ती प्रसाद रूपाने रामानंद स्वामींनी अप्पा महाराजांना दिलेली आहे. आणि उत्सव मूर्ती म्हणजे वैशिष्ट्य असं आहे उत्सव मूर्तीचं जो आपण आता उल्लेख केला श्रीराम रथाचा त्या ठिकाणी विराजमान होते. तो विषय पुढे येणारच आहे, त्या ठिकाणी सविस्तर मी सांगेलच नक्कीच. आणि पंढरपूर यात्रेमध्ये अयोध्येचा राम हा पंढरपूरला जात असतो. अयोध्येचा राम म्हणजे अयोध्याहून ही मूर्ती आलेली आहे. या ठिकाणी इथून जळगावहून पंढरपूर आणि पंढरपूर ते जळगाव अशी पंढरपूरची वारी महाराजांनी सुरुवात केली. तो विषय आपण पुढे घेऊया नक्की. असं वैशिष्ट्य आहे. आणि खरंच श्री आप्पा महाराज यांची कृपा मंगेश महाराज यांच्यावर होती आणि मंगेश महाराजांची कृपा तुमच्यावर आहे. कारण की मी जेव्हाही मंदिरात येतो ना तेव्हा तुम्हाला कधीच खाली बसलेलं बघत नाही. एक तर तुम्ही तिथे तो कोपरा आहे, त्या कोपऱ्यावर तुम्ही तुमचं आसन वगैरे लावून एक तर पुस्तक वाचत राहता किंवा मग मंदिरामध्ये असता सेवा करत आणि किंवा मग कीर्तन करत असता. तुम्ही कधीच तुम्हाला मी असं खाली बघितलं नाही की तुम्ही असं खाली बसून टाइमपास वगैरे करतील. तुम्ही प्रत्येक क्षणी श्रीरामाच्या सेवेमध्ये असता. म्हणजे माझ्या कुळाची परंपराच आहे. हो, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म बरोबर आणि काही वर्म चुकू नये. तुकाराम महाराजांनी हे प्रमाण सांगितलेलं आहे की मनुष्याने भक्त होणं आवश्यक आहे आणि ती भक्तीची परंपरा माझ्या कुळामध्ये आलेली आहे. सद्गुरू आप्पा महाराजांनी हे भक्तीचं बीज जे आपल्या जळगावमध्ये म्हणजे एक सांगू इच्छितो तुम्हाला की आपल्या हा जो महाराष्ट्र जर आपल्याला विचारला की हा महाराष्ट्र कोणाचा आहे तर आपल्या सहज आपल्या मुखातून येतं की हा महाराष्ट्र संतांचा आहे. का आहे तर यात थोडस एक ओळीमध्ये उत्तर देतो की जेवढे आपल्या भारतामध्ये राज्य आहेत या राज्यांपैकी जो महाराष्ट्र राज्य आहे अनेक राज्यांपैकी जर महाराष्ट्र सोडला तर जितके संत अन्य राज्यात झाले नाहीत तेवढे संत आपल्या महाराष्ट्र राज्यात झालेले आहेत. असं आपल्याला पुस्तकांच्या द्वारे प्रत्येक गावाच्या त्या ठिकाणी परंपरेच्या आपल्याला फार मोठी माहिती मिळते असं आपल्याला आहे. आणि जर हा महाराष्ट्र संतांचा आहे असं आपण ठिकठिकाणी ऐकतो तर ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले, तुकाराम महाराज होऊन गेले, शांतीब्रह्म एकनाथ महाराज होऊन गेले. या सगळ्या संतांनी सगळ्या समाजाला भगवंताची भक्ती कशी करायची, भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यायची आहे हा सगळा बोध त्या ठिकाणी दिलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांपासून तर अगदी निळोबारांपर्यंत ती परंपरा मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे सगळ्या संतांनी. मग निळोबारांनंतर मग ही परंपरा कोणी सांभाळली तर प्रत्येक गावातील जी परंपरा आहे जसं आपल्या गावाची परंपरा म्हणजे आप्पा महाराजांची परंपरा बरोबर. ह्या आप्पा महाराजांच्या परंपरेत तो सगळा त्या भगवत भक्तीचा धुरा भगवत भक्तांची त्या ठिकाणी मांदिळाई महाराजांनी समाजामध्ये भगवंताचं नाम भगवंताचं भक्तीचं बीज पेरलेलं आहे की प्रत्यक्ष मनुष्याने ती भगवंताची भक्ती करून त्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून हे भक्तीचं बीज हे भक्तीचे संस्कार महाराजांनी आपल्या जळगावच्या संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणामध्ये ते पेरलेले आहेत. आणि आप्पा महाराजांनंतर या ठिकाणी महाराजांचं त्या ठिकाणी कार्यकाळ वयाच्या 65 वर्षी महाराजांनी भगवंत चरणी लीन झाले, ब्रह्मलीन झाले. आणि त्यानंतर मग वासुदेव महाराजांना त्या ठिकाणी अनुग्रहित करून गादीवरती बसवलेलं आहे आप्पा महाराजांनी. मग ती ही परंपरा सुरू झाली. आता मुळात ही जी गुरु शिष्य परंपरा आहे म्हणजेच हा कथा भाग फार मोठा आहे
थोडक्या शब्दामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा. आप्पा महाराजांचे गुरु हम्म. हे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे आळंदीचे नरसिंह. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अच्छा. एक संन्यासी होते. दत्त परंपरा आणि वारकरी परंपरा या दोघांची सांगड घालून महाराजांनी फार मोठा भक्तीचा प्रचार त्या पुणे विभागामध्ये, आळंदी विभागामध्ये केलेला आहे. आणि मग अनुग्रह घेण्यासाठी महाराज आळंदीला गेले होते. तो अनुग्रह प्राप्त करून घेतला आणि तोच अनुग्रह पुढे वासुदेव महाराजांना, त्यानंतर केशव महाराजांना, बाळकृष्ण महाराजांना तो अनुग्रह चालत आलेला आहे. अशी ती परंपरा आहे. मग आप्पा महाराजांनंतर वासुदेव महाराज या ठिकाणी गादीवर बसले. त्यानंतर मग वासुदेव महाराजांनंतर केशव महाराज या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची सेवा करू लागले. आणि मग तो गादीचा वारसा त्या ठिकाणी केशव महाराजांनंतर श्री गुरु बाळकृष्ण महाराजांकडे आला. आणि तोच गादीचा वारसा, गादीची उपासना श्री गुरु बाळकृष्ण महाराजांनंतर माझे जे गुरु आहेत मंगेश महाराज यांच्याकडे तो चालत आलेला आहे. तुम्ही तुमच्याच वडिलांना गुरु करून घेतलंय? हो, म्हणजे आमच्याकडे परंपराच आहे. महाराज म्हणजे जी परंपरा गुरु शिष्याची परंपरा आहे, अनुग्रह देण्याचा आमचा सुद्धा परंपरा आहे. म्हणजे पूर्वीपासून बरोबर अनेक शिष्य महाराजांचे आता सुद्धा आहेत. संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर जिल्ह्यात मंगेश महाराजांचे शिष्य गण काही प्रमाणात आहेत. बरं, आता तुम्ही संतांची गोष्ट केली की आपलं जे महाराष्ट्र आहे, अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त संत येऊन गेलेले. तर मध्ये आता 3 महिन्यापूर्वी आपल्या जळगाव जिल्ह्यात एक पाळदी गाव आहे, तिथे झुरखेडामध्ये धीरेंद्र शास्त्री यांची कथा झाली होती. तर ते सुद्धा हेच म्हणायचे की महाराष्ट्र म्हणजे की संतांची भूमी. तर तेव्हा तुम्ही पण आले होते आणि तुम्ही धीरेंद्र शास्त्रीजी यांना भेटले. आणि जे आपले प्रभू श्रीराम जळगावमधले त्यांचा तुम्ही फोटो त्यांना सुद्धा दिला. तर तेव्हा तुमच्यामध्ये काय बोलणं झालं होतं? महाराज म्हणाले की तुम्ही जो फेटा घातलेला आहे तो फेटा मलाही आवडला आणि तसा मला घालण्याची इच्छा आहे. त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं मी की त्या ठिकाणी आपण आलात. विनंती केली होती की आपण मंदिरात यावं, पण फार त्यांना प्रोटोकॉल असल्या कारणाने येऊ शकले नाही. तिथूनच त्यांनी रामरांना नमस्कार करून या ठिकाणी सांगितलं की माझा नमस्कार रामरांना सांगा म्हणून. बरं, तुम्हाला काय वाटतं की जे धीरेंद्र शास्त्री जे आपल्या भारतासाठी करताय ते आपल्या सनातन धर्माला पुढे नेत आहे? प्रत्येक हिंदूला ते जागवताय की आता तुम्ही जागा, जे आपल्या भारतावर काही काही संकट येतात त्यामध्ये, आता मी नाव नाही घेऊ शकत, पण आपल्या हिंदूंना ते जागवता. बरोबर आहे. तर तुम्हाला काय वाटतं त्यावर? धीरेंद्र कृष्णराजू जे कार्य करत आहेत हे फार मोठं मोलाचं कार्य आहे. ते हिंदूला प्रत्येकाला जागवत आहेत. कारण आपला भारत इतका सुफलाम सुजलाम होता, म्हणजे आता सुद्धा आहे. आपला धर्म प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी, कृष्ण परमात्माने या ठिकाणी स्थापित केलेला आहे. आणि असा परमात्म्याने जो भगवंताने अवतार धारण करून या ठिकाणी धर्माची स्थापना केली, असा तो धर्म कुणाला, बघा तुम्हाला सांगतो की धर्म हा एकच आहे. वैदिक सनातन धर्म म्हणजे आपण त्याला म्हणतो हिंदू धर्म. हिंदू धर्म, धर्म हा एकच. बाकीचे जे काही आहेत हे पंथ आहेत. अच्छा. हा, हे पंथ आहेत. आणि हा आपला हिंदू धर्म. आणि आपण खरंच सगळे भाग्यवान आहोत की ज्यांना हिंदू धर्मामध्ये जन्म प्राप्त झाला. खूप भाग्यवान आहोत की आता फार काळ आपल्याला भगवंतापासून दूर राहण्याची आवश्यकता नाही. आपण इतक्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो आहोत. आणि असं हिंदू धर्मामध्ये जन्म घेऊन आपला जरा काही जणांचा रस्ता चुकलेला आहे, म्हणजे निद्रस्त झालेले आहेत आपले हिंदू. आपले हिंदू धर्मामधले, मी आता डायरेक्टली बोलतो, काही लोक सेक्युलरिझम दाखवता की नाही हा धर्म पण असा आहे, हा धर्म पण. आपल्याला धर्माशी काही घेणं देणं नाहीये. आपल्याला लोक काय करता माहितीये का, की नाही आम्ही असे ना, आम्ही श्रेष्ठ आहे, आमचाच धर्म श्रेष्ठ आहे, तुमचं काय, आमचं चाललेलं आहे आधी, असं लोक दाखवता. मुळात तसं नाहीये. आता कोणाला जर विचारलं तुम्ही तर मुस्लिम धर्म नाही म्हणता येणार आपल्याला, मुस्लिम पंथ आहे, त्याला जर विचारलं तुम्ही तुमचं कुठून सुरुवात झालं, ते अगदी सांगू शकतात की एक 500 वर्षापूर्वी. फार माहिती मला माहिती नाहीये, म्हणजे मी अध्ययन करतोय. बरोबर. पण ते अगदी काळ सांगू शकते की एक 500 वर्षापासून आमचं पंथ सुरू झालं. इस्लाम, परत आपला ख्रिश्चन पंथ आहे,
त्याला विचारलं होतं आपण तुमची पूर्वपीठिका काय आहे, तर ते सांगते की 1000 वर्षापासून आमचं आहे. पण हिंदू धर्माला जर विचारलं तर हा अनादी कालापासून चालत आलेला हा आपला हिंदू धर्म आहे. आपण मोजू पण नाही शकत. बोलू शकत नाही, त्याची गणना सुद्धा करू शकत नाही, असा अनादी कालापासून चालत असलेला आपला हा हिंदू धर्म आहे. आणि जे काही आपल्या धर्माबद्दल कोणी बोलत असतात, आपण कसं आहे की स्वामी विवेकानंदांच्या काळातली एक गोष्ट आहे की जेव्हा ते विदेशात गेले होते भाषण देण्यासाठी, त्या सगळ्या पंथातले लोक त्या ठिकाणी आले होते आणि आपलं हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपले विवेकानंद स्वामी गेले होते. तर त्या ठिकाणी अनेक पंथाचे ग्रंथ ठेवले होते. सहज गोष्ट निघाली म्हणून सांगतो की आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे. तर ते ग्रंथ ठेवले असता कारणाने तिथे, आणि आपला ग्रंथ जो आहे भगवद्गीता, जी प्रत्यक्ष भगवंताने आपल्या वाणीतून कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला सांगितली होती, असा हा श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. आणि तो ग्रंथ सगळ्यात शेवटी ठेवला गेला आणि त्या ठिकाणी अनेक पंथाचे ग्रंथ आपल्या ग्रंथांवरती होते. मग त्या ठिकाणी विचारलं की तुमचा ग्रंथ हा सगळ्यात खाली आहे म्हणून तुमचा धर्म हा खालचा. तर स्वामींनी असं सांगितलं उत्तर की कुठलीही बिल्डिंग बांधण्यासाठी त्याचा पाया जो असतो हा भक्कम असला पाहिजे, बरोबर, तेव्हाच ती बिल्डिंग उभी राहते, अनेक वर्षानुवर्ष ते टिकते. तर तेव्हा स्वामींनी उत्तर दिलं की हा माझा ग्रंथ इतका श्रेष्ठ आहे, सगळ्यांना सामावून घेण्यासाठी आहे, म्हणून खाली जो आहे, म्हणून हा जो माझ्या धर्माचे जे काही ग्रंथ आहे हा ग्रंथ इतका भक्कम आहे की सगळ्यांना सांभाळून घेणार आहे आणि तो श्रेष्ठ आहे. आणि सगळ्यांना जो सांभाळून घेतो हा प्रत्येक ठिकाणी श्रेष्ठ मानलेला आहे असं. आणि मध्ये काही 2-1 वर्ष आधी माझ्यासोबत काही घटना घडली होती, जे की काही लोकच, म्हणजे मी आता माझ्या ब्लॉगची सुरुवात करतो, मी जय श्रीराम बोलतो, काही माझेच याच्यातले मला म्हणायचे की तू हे शब्द नको वापरत जाऊ, जे मी बोलतो ना जय श्रीराम ते नको बोलत जाऊ, कारण की तुझे व्हिडिओ अनेक लोक बघता, अनेक पंथ तुम्ही बोलले ना, हां, ते लोक बघता. तर म्हटलं मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही, मला माझ्या शब्दांशी, माझ्या व्हिडिओशी आणि मला माझ्या प्रभूंशी घेणं देणं आहे. तर मी तेच बोलून सुरुवात करेल. तसं बोलून बोलणं बंद झालं. हां, त्यांचं आणि माझं, मी माझं एकटं सुटलो आणि एकदम मोकळं, एकदम छान वाटायला लागलं मग मला. आणि त्याच नंतर आताच काही महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे, तेच लोक आता त्यांच्या व्हिडिओसाठी प्रभू श्रीरामांचं नाव घेत आहे, मंदिरामध्ये जात आहे, व्हिडिओ बनवत आहे. आपल्या धर्मातील प्रत्येक जणाला स्वाभिमान असला पाहिजे की आपण हिंदू धर्मात जन्माला आलो आहोत आणि धर्मामध्ये येऊन आपली जी आचारसंहिता आपल्या धर्माने सांगितलेली हे आपण पालन केलंच पाहिजे. तेच आपल्या हिंदू युवकांकडनं हीच चूक होते की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली किंवा रामनवमी आली, हनुमान जन्मोत्सव आला, बरोबर, म्हणजे असे सण आले की आपण डीजे वगैरे त्यामध्ये नाचतो वगैरे, ते ठीक आहे, नृत्य करतो, आपला एक वेगळा माहोल त्या ठिकाणी प्रगट होतो. पण आपली जी धर्माची आचरण संहिता आहे ती आपण वर्षानुवर्ष आपल्या घरातून चालत आलेली आहे, ती आपण पालन केली पाहिजे. खरं, ती आता जरा त्याचा अभाव दिसतो युवकांमध्ये. खरं. आणि मला तेव्हा हे पण म्हटलं होतं, जेव्हा ना म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये मी भगवद्गीता पण दाखवायचं, मी तेव्हा ना जुळलेलंच होतं प्रभूंची. मी जास्त गोष्टी करायचा की आपले प्रभू असे की तू हे दाखवत नको जाऊ म्हणे. म्हणजे जी भक्ती जी असते ना ती मनामधून ठेवायची, असे दाखवून नाही. तर माझं त्यांना एकच म्हणणं होतं की मी दाखवतोय आणि मी माझ्या मनात पण ठेवतोय आणि मी समोरच्याला जागवतो पण आहे. कारण की मला माझ्या सनातन धर्माला खूप पुढे न्यायचं आहे. जेवढं माझ्याकडनं होऊ शकेल मी तेवढं माझ्या सनातन धर्माला पुढे नेतोय. प्रत्येकाने प्रयत्न केलाच पाहिजे की आपला धर्म हा पोचलेलाच होता, म्हणजे आहेच, पण त्या धर्माबद्दल आता हे तंत्रज्ञान वाढलेलं आहे, हे आपली जी माहिती आहे ही आपण तंत्रज्ञानाच्या द्वारे आपण दूरपर्यंत पोहोचवली पाहिजे असं. तेच. आणि हे तुम्ही सगळं चांगलं कार्य करतायत, मी पण सुद्धा तुमचे व्हिडिओ बघत असतो. हे चांगलं कार्य आहे आणि धर्माच्या प्रती असल्या कारणाने मला जरा एक जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे वाटतं की आपला माझा मित्र हा अभिमान वाटतो की आपला हा मित्र वय कमी अगदी लहान आहे, आपण एकच वयाचे, आपण अगदी एकच वयाचे आहोत आणि
धर्माचा प्रचार प्रसार करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे. हम्म. हे तुम्ही करतायत ही खूप आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपल्या एक सनातन धर्मामध्ये असं पण म्हटलं जातं की ज्याच्या मस्तकवर टीका आणि डोक्यावर टोपी, शिका हा श्लोक आहे. त्या श्लोकाचा भाव असा आहे की आपल्या हिंदू धर्मातील जे युवक आहे किंवा मनुष्य आहे याची ओळख जर काय असेल तर आपल्या मस्तकावरती तिलक असला पाहिजे, गंध असला पाहिजे, आपल्या मस्तकावरती शिका असली पाहिजे. म्हणजे काही बाह्य अंगाने त्या ठिकाणी आपल्या धर्माने आपली ओळख पटवून दिलेली आहे. त्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्ट्या कोणातून तो सुद्धा आपल्याला महत्व फार आपल्या धर्माने सांगितलेलं आहे. आणि बाह्य अंगाने सुद्धा आपण हिंदू आहोत हे दुसऱ्याला कळायला पाहिजे. याची ती ओळख म्हणजे गंध आणि आपल्या मुखात नाम. खरंच आपला धर्म खूप श्रेष्ठ आहे. श्रेष्ठच आहे. त्यामुळे आपल्या जळगावला असं एक सुंदर श्रीराम मंदिर आपल्याला भेटलेलं आहे. आणि ह्या मंदिराबद्दल खरंच मला खूप कमी माहिती आहे, जे की आता मला तुमच्याकडून समजते हळूहळू की काय काय. हे मंदिर अनेक म्हणजेच अशी आख्यायिका आहे की ज्या ठिकाणी आता प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांची मूर्ती आहे विराजमान अप्पा महाराजांनी केलेली आहे. तर आपल्या शहराचं ग्रामदैवत म्हणजे श्रीराम मंदिर पूर्वीचं जे जळगाव होतं हे इथून पुढे होतं. म्हणजे आपलं जळगाव होतं फार पूर्वी, हे ग्रामदैवत जे आहे आपण जे म्हणतो इथून इकडे सगळं गाव होतं. आपण बघितलं की इथे कुंभारवाडा आहे, कोळीवाडा आहे. म्हणजे अनेक आपल्या धर्मामध्ये जे 18 पगड जाती जमाती सांगितलेलं आहे ह्या सगळ्यांचा विस्तार या ठिकाणी आहे. आणि इथून जळगाव सुरू झालं. अच्छा. आणि म्हणून जळगावचं पहिली आधी देवता ग्रामदेवता आपले प्रभू रामचंद्र, बरोबर. तेव्हापासून ग्रामदेवता म्हणून आपण या ठिकाणी संबोधन करतो. आणि मग गाव पुढे वाढलं. भवानी मंदिर असेल, बैराम मंदिर असेल, मग गाव आता अगदी शिरसोलीच्या अलीकडपर्यंत आपलं जळगाव पोहोचलेलं आहे. पण या जळगाव शहराचं संपूर्ण जळगाव शहराचं ग्रामदैवत हे आपले रामचंद्र, प्रभू रामचंद्र. ह्या श्रीराम मंदिराची आख्यायिका अशी आहे की जेव्हा दंडकारण्यामध्ये म्हणजे रामायण काळामध्ये दंडकारण्यामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासामध्ये भ्रमंती करत होते तेव्हा पंचवटीमध्ये या ठिकाणी हा जो नाशिक भाग आहे या इकडून जेव्हा ते या ठिकाणी आलेत तेव्हा या दगडावरती या पाषाणावरती बसलेले होते. आणि तेव्हापासून हे मंदिर आहे. अच्छा. म्हणजे जिथे प्रभू श्रीरामांनी प्रत्यक्ष काही काळ वास्तव्य केलं म्हणजे हे स्थान. तेव्हापासून हे मंदिर आहे. पण आता जे आपण जे मंदिरात बसलो आहोत ही वास्तू आपल्याला दिसती आहे ही सद्गुरू अप्पा महाराजांनी 150 ते 250 वर्षापूर्वी ही वास्तू बांधलेली आहे. बरोबर. आणि तेव्हापासून हे राम मंदिर सगळ्यांना माहिती झालं. त्याच्याही पूर्वी असं अनेक गॅझेटमध्ये उल्लेख आहे की अप्पा महाराजांच्या पूर्वी फार काळ आधी म्हणजे जेव्हा अहिल्याबाई होळकर होत्या तेव्हा त्यांनी हा आपल्या पैशातून निधीतून हा जीर्णोद्धार केला होता असं ऐकवत आहे. पण नंतर आता जी वास्तू आपण बघतो आहोत हे नक्षीदार काम वगैरे हे अप्पा महाराजांनी सगळ्या भक्तांना एकत्रित करून आपलं हे भक्तीचं एक की धर्म केंद्र आहे म्हणून त्या ठिकाणी बांधलेलं होतं. जीर्णोद्धार तेव्हा अप्पा महाराजांनी केला होता. आणि मग या श्रीराम मंदिराच्या द्वारे हे मंदिर झालं. अप्पा महाराजांनी सुरुवात केली की जास्तीत जास्त भगवंताचं नाव प्रत्येकाने घेतलं पाहिजे. बघा संतांचा अवतार या कारणासाठीच होतो. धर्मरक्षणा कारणे साधू होताची अवतीर्णे असं एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगाच्या मधून म्हटलेलं आहे की साधू संत महात्मे काय कार्य करतात ते प्रत्यक्ष मुक्त असतातच. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या द्वारे म्हटलेले की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे आमच्या पूर्वी आपल्या ऋषीमुनींनी जे कार्य केलेलं आहे की आम्ही वैकुंठवासी आहोत म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या चरणाशी वास्तव्य करणारे आम्ही लोक आहोत. आणि जे ऋषीमुनींनी जे कार्य केलं आहे तेच कार्य आम्ही पुढे करण्याकरता आम्ही या ठिकाणी अवतार धारण केलं आहे. आणि म्हणून महाराजांच्या अंतःकरणामध्ये आता मी तुम्हाला सांगून आलो की महाराजांच्या अंतःकरणामध्ये सगळ्यांप्रती जिव्हाळा होता की प्रत्येकाने भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. असा प्रचार या मंदिराच्या द्वारे तेव्हापासून होऊ लागला. मग महाराज खेडोपाडी जायचे, आपल्यासोबत देव घेऊन जायचे की भक्तीचं बीज संस्कार प्रत्येकाच्या घरामध्ये झालं पाहिजे
आणि बघा हे मनुष्य जन्म जो आपल्याला मिळाला आहे याचं सार्थक काय असेल, ध्येय काय असेल, तर हे भगवंताचं नाम आणि भगवंताचं बीज. म्हणजे सार्थक आहे भगवंताची प्राप्ती, आणि ती भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्या अंतःकरणातून ती भक्ती आपल्याकडनं घडली पाहिजे. म्हणून दरकोस दर मुक्काम करत करत महाराज प्रत्येक गावात जायचे, त्या ठिकाणी भक्तीचं त्या ठिकाणी प्रचार प्रसार करायचे, आणि ते भगवंताचं नाम प्रत्येकाला आग्रह धरायचे की तुम्ही नामचिंतन करा, जास्तीत जास्त नामस्मरण करा. आणि म्हणून तेव्हापासून हे आपल्या जळगावचं धर्म केंद्र झालं. इथून सगळे धर्माचे सूत्र हलायचे असं. तसं तर आता तुम्ही पण वारीला जाता, बरोबर, तुम्ही पण प्रत्येकाला जगवता की तुम्ही पण आता धर्माकडे वळा आणि लक्ष द्या. यामध्ये खूप संतांनी खूप चांगलं चांगलं सांगून गेलेले आहे. हा, आणि तुम्ही वारीसाठी कुठे कुठे जाता? आता ही वारीची थोडी पूर्वकल्पना सांगतो की आदिशक्ती मुक्ताबाईंनी जेव्हा आप्पा महाराज, आता ही वारी कशी सुरुवात झाली हे सुद्धा थोडक्यात सांगणं मला क्रमप्राप्त आहे. जेव्हा रामरायांची पूजा अर्चना झाल्यानंतर सद्गुरू आप्पा महाराज हे जेव्हा आताचं जे मेहरुण आहे तेव्हा घनदाट जंगल होतं, आणि संतांना शांतता फार प्रिय असते. हो, ते पण आहे. म्हणून त्यांना ती शांतता ती हवी, म्हणजे वाटली की या ठिकाणी शांतता आहे, एकांतवास त्या ठिकाणी सेवन करण्यासाठी आप्पा महाराज त्या ठिकाणी जायचे. आणि मग ती नामसाधना स्वतः महाराजांनी केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की एक तप म्हणजे 12 वर्ष एका ठिकाणी तप साधना केली की त्याला एक तप म्हटलं जातं. आणि ही 12 वर्षाची साधना एका ठिकाणी एका वेळेमध्ये महाराजांनी केली. आणि आदिशक्ती मुक्ताबाई म्हणजे हे ज्ञानेश्वर महाराजांची बहीण. आता कोणाकडून कोणतं कार्य करून घ्यायचं ही भगवंताची लीला असते. म्हणून ती 12 वर्षाची ते साधना फळाला आली. वैशाख वद्य दशमीला जो मुक्ताबाईंचा तिरुभुज सोहळा आपण साजरा करतो, त्याच दिवशी माध्यान्ह काळी कडाळली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या, असं ते जेव्हा मुक्ताबाई गुप्त झाल्या, मुक्ताबाई म्हणजे एक आदिशक्तींचं स्वरूप आहे, ही माया आहे, मायाचं स्वरूप आहे. आणि तेव्हा वैशाख वद्य दशमीला त्या ठिकाणी मेहरुण आता जे आपण म्हणतो त्या ठिकाणी महाराजांना मुक्ताबाईंनी दर्शन दिलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की माझ्या पादुका घेऊन जळगाव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते जळगाव अशी आषाढी वारी तुला करायची आहे. आता ही पंढरपूरची वारी थोडक्यात सांगतो की पंढरपूरची वारी जी आहे ही आपल्याला अन्य काळामध्ये कसं जगायचं आहे, कमीत कमी म्हणजे बघा मनुष्याला जगण्यासाठी फार काही आवश्यकता वाटत नाही, ती म्हणजे अन्न वस्त्र निवारा, याच्या व्यतिरिक्त फार मनुष्याला जगायसाठी काही लागतं असं मला तरी वाटत नाही. खरंय, बरोबर की नाही? आता आपण बघतो की फार मनुष्य संग्रह करतो, पण तो जास्त संग्रह न करता आपल्या भक्तीकडे आपण लक्ष गेलं पाहिजे की जे मनुष्याचं सार्थक आहे. तर मीच माझ्या मूळ कथेकडे गोष्टीकडे येतो की मग तेव्हा मुक्ताबाईंनी दृष्टांत दिला की आप्पा महाराजांना सांगितलं की माझी आषाढी वारी तू करायची आहे. आणि तेव्हापासून ती वारीची परंपरा आपल्या जळगापासून सुरू झाली. आप्पा महाराजांनी मग हा दृष्टांत झाल्यानंतर त्या पादुका आजही त्या पादुकांची नित्य पूजा या ठिकाणी होत असते. त्या पादुका घेऊन आप्पा महाराज आणि रामरायांची उत्सव मूर्ती आणि मुक्ताबाईंच्या पादुका या घेऊन वटपौर्णिमेला या ठिकाणी इथून निघाले. सगळ्या भक्तांचा मांदियाई त्या ठिकाणी एकत्र झाली, त्या ठिकाणी आणि पंढरपूरला गेली. मग दरकोस दर मुक्काम करत करत त्या ठिकाणी पंढरपूरला पोहोचतात. मग हा मार्ग असा आहे की वावडदा, उसखेड, पाचोरा, लोटार व जळगाव जिल्ह्यामध्ये रांजणगाव पर्यंत त्या ठिकाणी मग जो औटरम घाट आहे 40 गावचा कन्नड घाट, त्याला कन्नड घाट, तो कन्नड घाट, मग त्या ठिकाणी तो कन्नड घाट चढल्यानंतर मग संभाजीनगर जिल्ह्यात आपण प्रवेश करतो. मग रत्नपूर म्हणजे खुलताबाद, त्याचं खरं नाव रत्नपूर आहे. अच्छा. हा, आणि मग ते रत्नपुरामध्ये भद्रा मारुती आहे. वेरूळला घृष्णेश्वर, जो आपले जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक घृष्णेश्वर म्हणून ज्योतिर्लिंग आहे. त्या ठिकाणी दर्शन पूजा अर्चना करून दरकोस दर मुक्काम करत करत अहिल्यानगर, आता जे आपण जे म्हणतो नगर जिल्ह्यामध्ये आपण प्रवेश करतो. आपला नगर जिल्ह्यामध्ये मुक्काम असतो नगर शहरामध्ये. आणि मग सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा मार्गे
टेंभुर्णी, करकम अशा मार्गे पंढरपूरला आपण त्या ठिकाणी पोहोचतो. किती दिवसांची ही वारी असते? 25 दिवसांची वारी असते. 25 दिवसामध्ये तुम्ही पोहोचून जाता? हो. आणि पहिल्या दिवसापासून ते 25व्या दिवसापर्यंत ह्या 25 दिवसांमध्ये तुमचा काय एक्सपिरियन्स असतो? आता नवीन माणसाला जर आपण ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणारच आहे, तर त्यांना मला सांगणं असं आहे की वारी ही जी आहे की मी आता सांगून गेलो की बाकीचे दिवस 25 दिवसांव्यतिरिक्त आपल्याला बाकीचे दिवस कसे जगायचे आहेत, तर हे याच्यात सगळी शिकवण देणारी म्हणजे वारी आहे. वारी, म्हणजे थोडक्यात हे उत्तर होतं. प्रत्येकाने वारी केलीच पाहिजे की कमीत कमी गोष्टींमध्ये आपलं जीवन कसं आपण भगवंताच्या चरणी अर्पण करू शकतोय, ह्या सगळा अनुभव हा वारीमध्ये आपल्याला बघायला मिळतो, प्रत्यक्ष अनुभव घेतो. म्हणजे अनेक असे वारकरी असतात आमचे की ते त्यांचा एक अलौकिक अनुभव असतो. म्हणजे अगदी असे काही घरं आहेत की त्यांचे पुराण म्हणजे वर्षानुवर्ष ते वारी करतायत. त्यांचे आजोबा, त्यांचे वडील आता ते स्वतः करतात आणि नवीन माणूस सुद्धा जोडतायत. वारकरी म्हणून ते येतात, वारी करतात आणि त्यांचे अनुभव हे अलौकिक असतात. त्याचा सगळे अनुभव या ठिकाणी सांगणं म्हणजे फार मोठा वेळ त्याला लागणार. तर थोडक्यात सांगायचं की प्रत्येकाचा अलौकिक अनुभव असतो. सुरुवातीला 2 दिवस जड जातात, पण ते भगवंताचं नामचिंतन ज्ञानोबा तुकाराम करत करत संतांचे अभंग गात गात त्या ठिकाणी केव्हा ते 25 दिवस निघून जातात भगवंताच्या नामचिंतनामध्ये ते आपल्याला कळत नाही. एक अलौकिक आनंद असतो. खरे आता 2 वर्ष होण्यात येतील आता डिसेंबरमध्ये. आपल्या जळगाव जिल्ह्यातच कानडदा गावात शिवमहापुराण कथा झाली. तर आयुष्य जगायचं कसं भगवंतांच्या नामामध्ये हे मी तिकडे शिकलो. कारण की ना तिकडे कोणी ओळखीचं नसतं, सगळे आपल्याला तिकडे नवीन नवीन लोक भेटतात. तर मी हे तिथून शिकला की आनंद कसं करता, अनोळखी लोकांसोबत कसं राहता, ते तिथूनच मी शिकले. आणि जे तुम्ही आता वारीला जाता तर तिथे राहण्याची सोय तुमची कशी असते? सद्गुरू अप्पा महाराजांनी तेव्हापासून जी वारी सुरुवात केली 1754 पासून, तेव्हापासून महाराजांचे शिष्य भक्त हे तयार होत गेले. आणि मग भक्तांच्या जे आता मुक्काम आहेत हे तेव्हापासून हे सुरुवात झालेली आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारची व्यवस्था करावी लागत नाही. अप्पा महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, आदिशक्ती मुक्तांच्या कृपेने ते तेव्हापासून हे मुक्काम ठरलेले आहेत. आणि जेवणाचं पण त्यांच्याकडे प्रत्येक दिवसाचे प्रत्येक भक्तगण त्या ठिकाणी ठरलेले आहेत तेव्हापासून. म्हणजे एक व्यक्ती ती कुळाची परंपरा आहे, उपासना आहे. त्यांना विचारलं की तुम्ही केव्हापासून करतात, तर ते म्हणतात माझ्या पंजोबांपासून. म्हणजे जेव्हा अप्पा महाराज होते तेव्हा जी व्यक्ती होती त्यांच्या घरातली, तेव्हापासून ही परंपरा जशी अप्पा महाराजांची चालू आहे तशी त्यांची परंपरा ही सेवेची चालू आहे. म्हणजे संत आपल्यासाठी खूप काही करून गेलेले, आपल्याला मार्ग दाखवून गेलेले. खरंच म्हणजे मार्ग दावून गेले. आधी दयानिधी संत हे कृपाळू असतात, दयाळू असतात. बर का, महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केलं आहे की धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. संसार म्हणजे ज्याचं लग्न होतं त्यालाच असा संसार नाही, तर या मृत्यू लोकांमध्ये जो जन्माला येतो तो संसारामध्ये पडले तेव्हापासून जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्याचा संसार सुरू होतो. म्हणून या संसारामध्ये संत सुद्धा आलेत, त्यांनी संसार केला. म्हणजेच संसाराचा नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संतांनी फार मोठी शिकवण आम्हाला दिलेली आहे की संसार करायचा आहे, आपली संतान आपली वंश परंपरा त्या ठिकाणी वाढवायची आहे. पण हे करत असताना मात्र आपला जे चित्त आहे हे भगवंताच्या भक्तीमध्ये अर्पण करायचंय. संसार हा बघा, आहार निद्रा भय मैथून हे जे मुख्य भाग सांगितले आहेत बघा. रस्त्यावरच जे मांजरी कुत्रे हे जे गायी जे आपले जे अनेक जीव आहेत यांची संतान पुढे वाढतेच. बरोबर, ते सुद्धा झोप घेतात, आपण सुद्धा झोप घेतो. ते सुद्धा आहार करतात, आपण सुद्धा जेवण म्हणजे आहार घेतो. म्हणजे जे प्रामुख्याने जे 4 गोष्टी आहेत, आहार निद्रा भय मैथून. आता आपण आहार घेतो, ते जीव सुद्धा आहार घेतात. बरोबर. परत निद्रा म्हणजे आता आपण उल्लेख करून आलो, निद्रा आपल्याला येते, झोप आपण हे सुद्धा घेतो, ते सुद्धा घेतात. भय आपल्याला आहे, त्यांना सुद्धा भय आहे. आपणही त्या ठिकाणी प्रजोत्पादना करतो, आपला वंश त्या ठिकाणी पुढे वाढतो आहे, त्यांचाही वाढतोय. मग त्या जीवांमध्ये आणि आपल्या जीवामध्ये म्हणजे मनुष्य जीवामध्ये काय फरक आहे,
तर भगवंताने जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली, आपले जे 18 पुराण आहेत त्यामध्ये श्रीमद भागवत पुराण ह्या सगळ्यांना माहिती आहे. त्या ग्रंथामध्ये वर्णन येतं की हे प्रजोत्पाद म्हणजे सृष्टी कशी रचली गेली. त्या ठिकाणी मग ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, बरोबर की नाही. आणि त्या ठिकाणी मग ब्रह्मदेवाने अनेक जीव उत्पन्न केले. पण आनंद असं वाटत नव्हतं की आपण काहीतरी केलंय, असं ब्रह्मदेवांना वाटत नव्हतं. मग काहीतरी अशी काही योजना भगवंताच्या कृपेने केली की मनुष्य जन्माला घातला, म्हणजे मनु आणि शत्रुपा. मनुष्य म्हणजे मनु आणि शत्रू. मनु म्हणजे ब्रह्मदेवाचा मुलाचं नाव आहे मनु. अच्छा. आणि शत्रुपा हे कमलेचं नाव आहे. कमलेचं. हा म्हणजे एक स्त्री निर्माण केली आणि एक पुरुष निर्माण केला. अच्छा. आणि तेव्हापासून मग ही अनेक जो आता आपण बघतो आहोत आपल्या धर्माचा विस्तार हा तेव्हापासून हा घडत आलेला आहे. अच्छा अच्छा. हा. आणि मग आपला विषय चालू होता की ब्रह्मदेवाने जी सृष्टी निर्माण केली, मग ही सृष्टी निर्माण करत असताना ज्या ज्या काही अडचणी आल्या त्या भगवंताच्या कृपेने निरसन झालं. आणि मग पुढे तो त्या ठिकाणी आपला विषय चालू होता की त्या जीवामध्ये आणि आपल्या मनुष्य जीवामध्ये काय फरक आहे. तर भगवंताने निर्माण करत असताना मनुष्य जीवाला विवेक बुद्धी दिलेली आहे. विवेक बुद्धी बघा, प्रत्येकाच्या याच्यामध्ये संकट येत असतात, दुःख येत असतात. नवे तर भगवंताच्या अवतारामध्ये आपण सुद्धा भगवंताला 14 वर्ष वनवास प्रभू रामचंद्रांच्या मध्ये हा 14 वर्षाचा वनवास हे एक प्रकारचं दुःख होतं. खरं जर तो वनवास नसता तर आपलं हे श्रीराम मंदिर पण नसतं. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा कैकेयी मातेने सांगितलं की ज्येष्ठ मुलाला दूर देशामध्ये पाठवून द्यायचं, ज्येष्ठाचे धाडावे दूरी दिगंतरा नय समाचार त्याचा आम्हा नामदरा वर्णन करता आपल्या अभंगाच्याद्वारे. आणि म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये अडचणी आहेत, दुःख आहे, संकट आहेत. पण त्या संकटांवरती जर आपल्याला मात करायची असेल, या संकटांमध्ये न खचता कुठल्याही मनाला काही शंका न आणता, आता आपण बघतोय की अनेक जण आत्महत्या करतायत. हे फार प्रमाणात वाढलेलं आहे. हे फार चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. आणि भगवंत यांना स्वीकार पण नाही करत. आत्महत्या जे करतात हे भूत पिशाच जीवनामध्ये जाऊन पडतात. म्हणजे केव्हा ते मुक्त होतील याची शाश्वती आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे ज्याचं मरण 70व्या वर्षी लिहिलेलं असतं आणि जर त्याने आत्महत्या करून 50व्या वर्षी तो मरून जातो तर त्याला 20 वर्ष इथेच कलियुग मध्येच भोगावं लागतं. 20 वर्ष नाही, अनेक काळ. भगवंत म्हणाले की जन्म देणं माझ्या हातात आहे, मृत्यू सुद्धा माझ्या हातात आहे. पण जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जो काही काळ आहे हा तुमच्या हातात आहे. तुम्हाला मी बुद्धी दिलेली, विवेक दिलेला आहे. विवेक म्हणजे बुद्धी. मग आपल्याकडे भगवंताने काही स्वातंत्र्य दिलं, काही गोष्टी आपल्याला सोपवून दिल्या. भगवंत म्हणाले तुमच्याकडे 2 मार्ग आहे. एक सत्कर्म करून जे मला प्राप्त करून घेऊ शकतात, आणि एक दुष्कर्म करून नको त्या योनीमध्ये आपण तुम्ही म्हणजे नको त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात. म्हणजे 2 मार्ग आहेत, एक चांगला एक वाईट. आता त्या एक सोपं उदाहरण घेऊ आपण. समजा आपल्याला 4 व्हीलर आपल्याला येते, आपण चालवतोय, आपल्याला सांगितलं की बाबा अशा व्यक्तीला ड्रॉप करायचं आहे किंवा घेऊन यायचं आहे. तर ते आपण गाडी चालवत असताना आपल्याला ती बुद्धी आहे, आपल्या त्या गाडी चालवायची त्या ठिकाणी कल्पना आहे की कुठे ब्रेक मारायचा, कुठे क्लच द्यायचा आहे, कुठे गिअर टाकायचा आहे. तर हे सोपं उदाहरण आपण समजायसाठी आपण घेतलेलं आहे. जर मोठा गड्डा आला आणि त्या ठिकाणी आपण ब्रेक मारला नाही तर त्या गाडीचं काय होईल? ऍक्सिडेंट होईल. तसंच आहे, जर समजा त्या ठिकाणी आपण ब्रेक मारला, रिव्हर्स घेतला, मग पुढे आपण वळवून त्या ठिकाणी पुढे गेलो तर आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी पोहोचू. बरोबर की नाही? मग सांगायचा अर्थ असा आहे की भगवंताने आपल्याला योग्य प्रकारची बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा आपण वापर केला पाहिजे. भगवंताने अनेक ग्रंथ अनेक ऋषींच्या योगाने निर्माण केलेले आहे, ते ग्रंथाचा आपण आधार घेतला पाहिजे. संतांचं वाङ्मय जे आहे ते त्याचा आपण आधार घेतला पाहिजे. मग जेणेकरून आपण जेव्हा सद्ग्रंथ वाचन करू तेव्हा आपल्या बुद्धीमध्ये योग्य विचार येतील. आपण अनेक
बघतो आता या ठिकाणी तंत्रज्ञानाचं युग फार मोठं वाढलेलं आहे. हो, तंत्रज्ञान. हा, हम्म. मोबाईल प्रत्येकाच्या हातात आलेले आहेत. अगदी युवकांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत हे टेक्नॉलॉजी प्रत्येक जण युज करतोय, वापर आता करतो तर आहे. 2-2, 3-3 वर्षांच्या मुलांना पण मोबाईल लागतात, त्याशिवाय त्यांचं जेवण जात नाही. रडणं थांबत नाही, अनेक गोष्टी आहेत. पण हे करत असताना चांगला उपयोग, आपण हे तंत्रज्ञान चांगलं आहे पण योग्य प्रकारे त्याचा वापर झाला पाहिजे. खरं आहे. बरोबर की नाही? हो. म्हणून की कुठे आपण कसं आहे की तंत्रज्ञान आपण युज करतोय का ते तंत्रज्ञान आपल्याला युज करतोय याचा आपण विचार केला पाहिजे. की योग्य प्रकारे जर आपण योग्य ठिकाणी योग्य वापर केला तर आपण निश्चितपणे आपलं जीवन सुखरूप आणि सुखमय होईल, यामध्ये काही शंका नाही. म्हणून आपण योग्य ठिकाणी योग्य विचार आपण केला पाहिजे. आता एक सांगतो, वेळ आपल्याला आहे की नाही? हो, आहे. श्लोक सांगतो, सुभाषित आहे. कोहम कथमिदम जातम कोवै कर्ताश्च विद्यते उपादानम किमस्तिह विचार सोयमिदृशः. आता आपण बोलून आलो की जन्म आपल्या हातात नाही, म्हणजेच आहे मी कोण, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. जे सुभाषितकारांनी या ठिकाणी वर्णन केलं तेच ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेमध्ये वर्णन केलं आहे. आहे मी कोण म्हणजे कोहम कथमिदम जातम, मी कोण आहे आणि मला कुठे जायचंय याचा विचार आपण केला पाहिजे. नुसता संसार करणं म्हणजेच लग्न करून मुलं जन्माला घालणं, परत फ्लॅट घेणं, आपला व्यवसाय धंदा करणं, नोकरी करणं, हेच मनुष्य जीवनाचं ध्येय नाही. मनुष्य जन्माचं ध्येय जर काय असेल तर ते भगवंताची प्राप्ती आहे. भगवंताची प्राप्ती ज्याला जो करून घेईल त्याचा जन्म हा सार्थकी लागला असं आपण समजू शकतो. म्हणजे भगवताने काय केलेलं आहे की आपल्याला एका परिवारामध्ये जन्माला घातलं आणि आपल्याला आपल्या आयुष्यासोबत भगवताला सुद्धा प्राप्त करायचंय. म्हणजे असं नाही की तू आता जन्माला आला तर तू डायरेक्ट माझ्याकडेच आहे. पण तसे काही लोक आहेत जे संन्यास घेऊन जातात, पण ते वर्षाच्या 25 वर्षानंतर. आपल्या धर्मामध्ये चतुर्थाश्रम सांगितले, म्हणजे 4 प्रकारचे आश्रम सांगितलेले आहेत. पहिला जो आश्रम आहे हा ब्रह्मचर्य आश्रम. वयाच्या 25 वर्षापर्यंत हा ब्रह्मचर्य आश्रम आपण प्रत्येकाने पालन केला पाहिजे. अच्छा. त्यानंतर मग गृहस्थ आश्रम, विवाह करून आपल्या कुलाची परंपरा पुढे नेणं म्हणजेच गृहस्थ आश्रम. त्यानंतर वानप्रस्थ आश्रम, म्हणजेच अनेक तीर्थयात्रा करून ती साधना करून म्हणजेच आपल्या घरापासून अलिप्त राहणं आणि आपला जो काही काळ आहे हा भगवंताच्या साठी धर्मासाठी आपण तो अर्पण करणं, वानप्रस्थ आश्रम. आणि संन्यास आश्रम जो शेवटचा आहे, जे आपले आद्य शंकराचार्य होऊन गेले. त्यांनी 4 पीठ प्रत्येक आपल्या भारताच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण ज्या आपल्या 4 दिशा आहेत, ह्या भारताच्या ज्या 4 दिशा आहेत या 4 दिशेला आद्य शंकराचार्यांनी म्हणजेच प्रत्यक्ष तो भगवान शिवांनी जो अवतार धारण केला म्हणजे शंकराचार्य. मग पूर्वेला त्या ठिकाणी दक्षिणेला 4 पीठ निर्माण केले आहेत. ते 4 पीठाचे शंकराचार्य त्या ठिकाणी जे 4 शिष्य होते शंकराचार्यांचे ते निर्माण केले, नाही का? मग असं हे आपली त्या ठिकाणी कोहम कथमिद आवाविषयी चालू होता की कोहम कथमिदम जातं, म्हणजे आपला संसार करायचाच आहे, आपलं कर्तव्य करायचंच आहे. आणि हे कर्तव्य करत असताना भगवत प्राप्ती सुद्धा आपल्याकडनं घडली पाहिजे, हे विसरून चालणार नाही. बरोबर आहे. आपला विषय चालू होता की जे आपले 4 आश्रम आहेत, मग आपल्या ब्रह्मचर्य आश्रम हे सगळ्यांनी करायचंच आहे. मग गृहस्थाश्रम हे करायचं आहे. मग आपले विचार आहेत, जसं आपल्याला भगवंताने बुद्धी दिली आणि आपल्या ग्रंथाचा आपण विचार केला पाहिजे, आपले ग्रंथ अभ्यासले पाहिजे. कोणी जर विचारलं की तुमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे, कोणी विचारतं की आता खूप टेलिव्हिजन वरती खूप त्या ठिकाणी वाद चालतात की तुमचा धर्म कसा नीच आहे, कसा तुमचा श्रेष्ठ आहे. फार मोठे वाद आपण त्या ठिकाणी ऐकतो सोशल मीडियाच्या द्वारे. पण आपल्याला प्रत्येकाला सांगता आला पाहिजे की आपला सनातन वैदिक हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे. मग तो श्रेष्ठ कसा आहे हे आपण ग्रंथ वाचले पाहिजे. आपल्या ग्रंथामध्ये आपल्या धर्मामध्ये बद्दल खूप काही दिलेलं आहे. पण होतं काय, आपण सांगतो की आपला धर्म श्रेष्ठ आहे, पण जर कोणी विचारलं की तुमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. तुम्ही मेहरूंची गोष्ट केली ना आता, तर
जी शबरी माता होती ती आपल्या जळगाव मेहरूणकडची होती म्हणून, कारण की तिकडे ते बोराचे झाड जास्त. अशा आख्यायिका आहे. हम्म. आता बघा अशा अनेक गोष्टी आहेत. आता आपण जर बघायला गेलो तर जे आपले मारुतीराय आहेत त्यांचा जन्म झाला, कोणी म्हणतं अंजनेरीला, नाशिक जवळ आहे अंजनेरी, त्या ठिकाणी झालं म्हणतात. कोणी म्हणतं कर्नाटकातले लोक म्हणतात की हनुमंतांचा जन्म आमच्याकडे झालेला आहे. की जर शबरी माता इथली असते तर चांगलीच गोष्ट आहे, आपण भाग्यवान आहोत खूप. हा, तर प्रत्येक गोष्टीला आपण सकारात्मक त्या ठिकाणी दृष्टिकोन ठेवला पाहिजे की ठीक आहे, ऐकीव आहे, आपल्या धर्माबद्दल आहे. शबरी मातेने काय केलं, सेवा केली. ती सेवा आपण त्या ठिकाणी भगवंताची केली पाहिजे. प्रत्येक गोष्टी आपण सकारात्मक गोष्टीने बघितलं पाहिजे जेणेकरून. आणि काही काही लोक असं म्हणतात की आम्ही देवाचं एवढं करतो, आम्हाला देवाची प्राप्ती नाही होत. माझ्या मनात तेव्हा एकच विचार येतो, म्हटलं त्रेतायुग मध्ये शबरी मातेने जे प्रभू श्रीरामांसाठी केलेलं आहे ना, त्याच्या पुढे आपलं तर काहीच नाहीये. त्यांनी किती वर्ष वाट बघितलेली आहे. मातंग ऋषी होते तेव्हा मातंग ऋषींची सेवा या शबरी मातेने केली होती. कसं असतं की भगवंताची प्राप्ती होण्यासाठी संतांची फार मोठी आवश्यकता असते. मराठीमध्ये बोलायचं झालं म्हणजे अभंगाच्या द्वारे, उजळले भाग्य आता अवघी चिंता भरली. जेव्हा भाग्य उजाला येतं, भाग्य जेव्हा जागृत होतं तेव्हा संतांचे दर्शन होतं, संतांची संगती प्राप्त होते. असं आहे. म्हणून संतांची साधना, संतांची संगती आपल्याला झाली पाहिजे. मग जेव्हा शबरी मातेला जी भगवंताची ओढ होती, रामरायांची ओढ होती, ती अशीच प्राप्ती झाली नाही, तर संतांच्या सान्निध्यामध्ये राहून शबरी मातेने जी साधना केली, हे मातंग ऋषी जे होते की नाही, हे मातंग ऋषींची साधना फार मोठी होती. हे एक ऋषी होते आणि त्या ऋषींच्या सान्निध्यामध्ये, त्यांच्या संगतीमध्ये शबरी मातेने आपली साधना केली आणि जी भगवंताच्या प्रतीची ओढ वाढू लागली, भक्तीच्या विषयी भगवंताच्या प्रती. मग तेव्हा असंच शबरी मातेने मातंग ऋषींना विचारलं की माझे रामराय मला केव्हा भेट देतील. तेव्हा मातंग ऋषीने सांगितलं की आता थोड्या काळामध्येच राम अवतार भगवंत घेणार आहेत. श्रीराम मंदिरामध्ये तुमचं घर आहे, तर तुम्हाला असा कधी अनुभव झालाय की प्रभू श्रीरामांनी किंवा हनुमानजी यांनी तुम्हाला दर्शन दिलेले, किंवा भास असा झालाय कधी? असं तर अजून दर्शन वगैरे नाही झालं, कारण तेवढं पुण्य लागतं. दर्शन घेणं सोपी गोष्ट नाहीये. एक गोष्ट सांगतो मी. जेव्हा अर्जुनाला भगवंताचं विश्वरूप दर्शन घेण्याची इच्छा होती आणि संजय आणि अर्जुनाला फक्त भगवंताने दोघांनाच दर्शन दिलं. विश्वरूप जे भगवंताचं विराट स्वरूप आहे, हे भगवंताने दोघांना दिलं. आणि म्हणजेच आणि त्यानंतर संजयाची जी दृष्टी होती, ही दृष्टी आपण जी दृष्टी बघतोय, बाह्य दृष्टी जी आहे, ही दृष्टी अगदी त्यांची निघून गेली होती, म्हणजे अंगवेळ झाले होते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की भगवंत दर्शन घेणं सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी फार मोठे पुण्यही लागते, भाग्य लागतं. आणि अजून तरी ते पुण्य आमच्याकडे म्हणजे कोणाकडे अजून नाही, तेवढं नाहीये जे ते संजयजींना ती दृष्टी भेटली होती. भगवंताने सांगितलं की जे विराट स्वरूप माझं जे आहे, हे जर माझं एकदा झालं की मग जी आता आपण जे तू बघतोय तुझ्या परिवाराला किंवा अन्य लोकांना, हे तू बघू शकणार नाही. म्हणजे भगवंत दर्शन घेणं सोपी गोष्ट नाही. आणि जेव्हा भगवंत दर्शन झालं की त्याच्या सगळं जे लक्ष आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्याला कुठल्याही प्रकारचा संसारात रस वाटत नाही, कुठल्या विषयात आपल्या धन जमिनी वगैरे कुठलाही विषय उरत नाही. त्याचा विषय फक्त भगवंतच राहतो. आणि जेव्हा भगवंतच विषय होतो जीवनातला, तेव्हा भगवंताचं दर्शन घडण्याची शक्यता असते. दर्शन होणं सोपी गोष्ट नाहीये, पण भगवंत दर्शन आम्हाला भगवंत नक्की देतीलच असा विश्वास आपल्या अंतःकरणामध्ये आपण ठेवला पाहिजे आणि नक्कीच भगवंत आपल्यावरती कृपा करतील. आता या कलियुगामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर कलियुगामध्ये भगवंताची साधना म्हणजेच प्राप्ती करून घ्यायची असेल तर भागवतामध्ये सांगितले की कलऊ संकीर्त केशव किंवा कलवत हरी कीर्तनात, की या कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर केवळ भगवंताचं नामचिंतनानेच या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होणार आहे. मग आता आपण पुढे विचार करायचा की मग पूजा करायची नाही का, यज्ञ करायचे नाहीत का, तर तसं नाही. मुख्य जे आपलं जे साधना आहे ही नामसाधना ठेवायची, पण आपल्या धर्माने सांगितल्याप्रमाणे आपण पूजा यज्ञ आपण केलीच पाहिजे. आणि आता जर 4,32,000 काही दिवस सांगितले या कलियुगाची
वायू सीमा हा सीमा हे जेव्हा 4,32,000 जेव्हा हे सगळे संपतील, हम्म. हे वर्ष संपतील, तेव्हा या कलियुगाचा अंत होणार आणि मग पुन्हा सत्ययुगाला सुरुवात होणार आहे. पण 4,32,000 वर्ष इतकी असताना सुद्धा आता फक्त 5,000 वर्ष झालेले आहेत. 5,000 काहीतरी 100 वर्ष पूर्ण झाले असतील. आता ही जी स्थिती आहे, आता आपण आपल्या सगळ्यांना माहिती की 2 वर्षापूर्वी कोरोना होऊन गेला, 2-3 वर्षापूर्वी इतकी भयंकर परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवली, बरोबर की नाही? ते पण 5,000 वर्षाच्या आत. हा, तर आपण विचार करू शकतो की खूप फार मोठा भयंकर स्थिती अजून येणार आहे. आपल्याला भगवंताने संकेत दिलेत की बाबा आता कलियुगा आपल्या कोरोनामध्ये अनेक जणांचे नातेवाईक, कुणी काही जवळचे जण हे मरण पावले. आपण खूप भाग्यवान समजलं पाहिजे की भक्तीच्या मार्गाने जर आपण विचार केला तर आपण खूप भाग्यवान समजलं पाहिजे की इतकी मोठी महामारी संकट आल्यानंतर हे सगळं जाऊन आपण जिवंत आहोत. भगवंताने आम्हाला संकेत दिलेत की बाबा तू काहीतरी आपल्या जीवनामध्ये नामचिंतन भक्तीची साधना करून मला प्राप्त करून घेऊ शकतो. या संकेताचा आपण त्या ठिकाणी उपयोग करून भगवंताच्या भक्तीकडे आपण वळलं पाहिजे. प्रेमानंदजी महाराजांचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हा प्रत्यक्ष चालता बोलता भगवंत साक्षात्कार आहे बरं का. त्यांच्या दोघही किडन्या ह्या फेल सांगितल्या आहेत डॉक्टरांनी, तरी सुद्धा जिवंत आहेत. खूप म्हणजेच अंगावरती काटे येत आहेत. खूप मोठे संत आहे ते पण. नामाचा साक्षात त्या ठिकाणी आपण बघू शकतो की नामाचं काय शक्ती आहे. तेच मी जेव्हा वृंदावनला होतो मागच्या वर्षी रंगपंचमीसाठी, तेव्हा त्यांचं दर्शन झालं होतं. खरंच एक तेज असतो त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा ते समोर येतात, तर एक खूप छान वाटतं की असं त्यांना बघत राहू, त्यांचं दर्शन करू. पण मग त्यांची सिक्युरिटी एवढी असते की आपण त्यांच्या जवळ जाऊ नाही शकत. त्यांना जे किडन्या फेल असल्या कारणाने अनेक जणांचा संपर्कही व्हायला नको. ते अनेक नियम आहेत आणि कोण कुठून कसं आलं असतं, कोणत्या भावनेने आलं असतं. संत महाराज जे असतात हे मार्गदर्शन करण्यासाठी असतात. त्यांचेच अवतार प्रेमानंदजी महाराज आहेत. खूप नामाची साधना घडल्यानंतर त्यांच्या जीवनात हे दिवस आलेले आहेत. पण या लौकिक गोष्टीला कोणती संत महत्व देत नाही. सगळ्यांचं कल्याण व्हावं या दृष्टीने ते मार्गदर्शन करत असतात. मला एक तुमच्याकडे विषय घ्यायचा आहे जो की आहे आपल्या प्रभू श्री रामांच्या रथाबद्दल. तर त्याची सुरुवात कशी झाली होती आपल्या जळगाव जिल्ह्यात? तसं मी आता काही वेळापूर्वी आपल्याला सांगितलं की आप्पा महाराजांनी हे धर्म केंद्र झालं. म्हणजे मूळ विषय होता, सगळा विषय एकच आहे की प्रत्येकाने भगवंताची भक्ती करून भगवत प्राप्ती करून घ्यायची. आता आपण आपल्या धर्मामध्ये अनेक उत्सव आपण साजरे करतो. दिवाळी असेल, रामनवमी असेल, हनुमान रायांचा जन्मोत्सव असेल, कृष्णाष्टमी असेल, महाशिवरात्री असेल, अनेक उत्सव आपल्या धर्मामध्ये आपण साजरे करत असतो. आपल्या धर्माने आपल्याला सांगितलंय की उत्सव आपण साजरे का करायचे. तुम्हाला एकदा एका ओळीमध्ये सांगतो उत्सव आपण का साजरे करायचे. या उत्सवाच्या मागचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त भगवंताची भक्ती आमच्या अंतःकरणामध्ये त्याची आवड निर्माण झाली पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे. याच उत्सवाचा साजरा करण्याचा उद्देश आहे. म्हणून महाराजांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्रेरणेनुसार एक संकल्पना महाराजांनी घेतली की महाराजांनी विचार केला की सगळ्यांना एकत्रित करून नामचिंतन, नामसाधना, भक्तीची साधना घडली पाहिजे. म्हणून 18 पगड आपल्या धर्मामध्ये 18 पगड जाती जमातींना एकत्रित करून भगवंताची मूर्ती, मग हा आत्ताचा आपण जो उल्लेख केला श्रीराम रथ उत्सवाचा, हा उत्सव दिवाळीच्या पाडापासून सुरुवात होते वनोत्सवाला, तर तो पौर्णिमेपर्यंत हा सुरू असतो. त्यामध्ये जो मुख्य दिवस जो श्रीराम रथ, त्याच्या आधी 10 वहन असतात जी प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेनुसार जी आप्पा महाराजांना प्राप्त झालेली आहे भक्तीच्या साधनेच्या द्वारे. आता भगवंत विचार काय संतांनी म्हणजे आप्पा महाराजांनी विचार का केला की दररोज नित्य भक्त माझं दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत असतो, पण मी कधी भक्ताच्या घरी गेलं पाहिजे. म्हणजेच हा एक प्रेमाचा उत्सव आहे बरं. भक्त आणि भगवंताची जी प्रेम साधना आहे
आपण संतांच्या चरित्रामध्ये अनेक उल्लेख आपण ऐकले असतील किंवा वाचले असतील की भगवंताने स्वतः भक्ताच्या संतांच्या घरी कामं केलेली आहेत. हो. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे की भगवंताने 1-2 वर्ष नाही तर तब्बल 3 तप म्हणजे 36 वर्ष तिथे काम केलंय. की काय एक प्रेम संबंध आहे संतांचा, जी संतांची निष्ठा आहे ही भगवंताला अतिप्रिय आहे. म्हणून मोहे धावे गाली पाना नाव घेता पंजरणा, ज्यांचं संतांचं अखंड नामचिंतन चालू असतं. सांगायचा अर्थ असा, विषांतर होतोय, चर्चा खूप आपली वाढते आहे, पण सांगायचा अर्थ असा की हे जो भक्ताने आणि भगवंताचा जो काही प्रेम संबंध आहे हा वाढला पाहिजे. म्हणून आप्पा महाराजांनी हा रथोत्सव सुरू केला. भगवंताची मूर्ती बाहेर काढली, सगळ्यांना दर्शन एकत्रित सगळ्यांसोबत झालं पाहिजे आणि अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्रती आणि रामचिंतनाप्रती प्रेमभाव उत्पन्न झाला पाहिजे, तो वाढला पाहिजे. ह्या उत्सवाचा उद्देश हा एकच आहे, जास्तीत जास्त भगवंताचं नामचिंतन आणि भक्ती वाढावी. हा उत्सवाच्या उद्देशाने हा उत्सव महाराजांनी सुरू केला. खूप छान माहिती भेटली आज मला तुमच्याकडून आणि मला वाटलं होतं आपण एक अर्धा तासात पॉडकास्ट आटकून घेऊ, पण जसं जसं माहिती निघत गेली तसं तशी चर्चा वाढत गेली आणि आज माझी पॉडकास्टची पहिली सुरुवात श्रीराम मंदिरामधून इथून झाली. मी फक्त रामायणाकडून एकच आशीर्वाद मागतो की जसं आता मी तुमच्यासोबत शूट केलेलं आहे तसंच मोठे मोठे जे लोक आहेत जसे धीरेंद्र शास्त्री, प्रदीप पंडित मिश्राजी, त्यांच्यासोबत सुद्धा एक दिवशी मी आता पॉडकास्ट शूट करू. तर नक्कीच प्रभू रामानंद ही इच्छा पूर्ण करतात अनुभव आहे. मी रामानंदने एवढीच प्रार्थना करतो की आज पॉडकास्ट आपण सुरुवात केली आहे, जो शुभारंभ केला आहे त्या कार्यामध्ये आपल्याला उत्तरोत्तर प्रगती आपली हो अशी रामानंदने प्रार्थना करतो आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि आपला धर्माचा प्रसार आपल्याकडनं सतत घडत राहतो. श्री रामानंद चरणी यांचे आपले ग्राम संत आहे संपूर्ण करतो. त्या आणि ही सगळी माहिती संग्रह करण्याची इच्छा आपल्या मनात कधीपासून चालू होती आणि तो आज योग रामायणाने घडवून आणलेला आहे. मला एकच वाटतं की जी माहिती मी घेतोय ती माझ्या युट्यूब फॅमिली पर्यंत पण पोहोचायला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी आणि त्यांनाही समजायला पाहिजे की हे किती जागृत स्थान आहे, देवस्थान. सो सगळ्यांना मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की आपण या ग्रामदेवतेच्या सान्निध्यात येऊन आपली जी नामसाधना वाढवली आणि आपल्या जन्माला सार्थक सगळ्यांनी करून घ्या. नक्कीच. जय सिया. जय श्री.